तर सर्वांचं भन्नाट रेसिपी या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी अंडा भजी. तर त्याच्यासाठी मी इथं 1 डझन अंडी घेतलेली आहेत. तुम्ही कधीच ही अंडा भजी ट्राय केली नसेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तर अंडा भजीचे मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे. तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहेत. त्याच्यासाठी मी इथं पाणी 3-4 ग्लास पाणी मी गरम करून घेतलं आहे. तसंच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून आपले अंडी फुटणार नाहीत. तर आता ते पाणी थोडंसं कोमट झालं की त्याच्यामध्ये सगळे अंडे आपल्याला टाकून घ्यायचेत आणि 10 मिनटं आपल्याला हे अंडी पाण्यामध्ये उकळून छान असे उकडून घ्यायचेत. फक्त 10 मिनटामध्ये आपले अंडी छान असे उकडून होतील. तर 10 मिनटासाठी आपण अशीच अंडी ठेवून उकडून घ्यायच्यात. तर बघू शकता 10 मिनटानंतर ना आपली अंडी छान अशी उकडलेली आहे. तर आता सगळ्या अंडीची साल मी काढून घेते. तर इथं सगळ्या अंड्यांची साल मी काढून घेतलेले आहेत आणि आता ह्या अंड्यांचे आपल्याला असे 2 भाग करायचे आहेत. तर सगळे मी अंडे असे 2 भागामध्ये कट करून घेते. तर मी तुम्हाला 2 प्रकारचे अंडा भजी दाखवणार आहे. तर तुम्ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर छान अशी आपली ही अंडा भजीची रेसिपी तुम्ही कधीच ट्राय केली नसेल तर एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. तर बघू शकता सगळे अंडे मी असे 2 पीसमध्ये कट करून घेतलेत. तर आता आपल्याला मसाला करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं 3 कांदे असे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेत. तसंच थोडीशी कोथिंबीर आणि इथं मसाले आहेत 2 चमचे चिकन 65 मसाला, अर्धा चमचा गरम मसाला मिरची पावडर आणि 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद. तसंच 2 चमचे मी इथं अद्रक लसूणची पेस्ट आणि 1 वाटीभर आपलं बेसन घेतलेलं आहे. तर चला तर मग आता आपण पुढची रेसिपी बघूया. तर सगळ्यात आधी मी इथं एक घमिलं घेतलं आहे म्हणजे आपली वाटी घेतली आहे मोठी. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत. तसंच मसाले टाकल्यानंतर ना आपलं बेसनसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर चिकन 65 मसाला, मिरची पावडर, धनेपूड आणि थोडीशी हळद आणि आपलं बेसन सगळं टाकून हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. तसंच आता थोडं-थोडं पाणी टाकून ह्याची छान अशी मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त असं घट्ट आपल्याला करायचं नाही आहे. भजीला जसं आपल्याला बेसन पीठ लागतं तसंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे. तर थोडं-थोडं पाणी टाकून हे छान असं मी ह्याला मिक्स करून घेते. तर बघू शकता छान असं सगळं मी मिक्स केलेलं आहे. तर आता लास्टला ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून मीठ सगळ्या बेसन आपण मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता परत एकदा हे छान असं मीठ सगळीकडं मिक्स करून घेते. तसंच मिक्स झाल्यानंतर आता लास्टला आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि इथं कांदा आपण जो बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतला होता, उभा कांदा चिरून घेतलेला आहे. तो असा आपल्या हाताच्या साहाय्याने त्याला मोकळा करायचा आहे, जेणेकरून सगळ्या कांद्याचे स्लाईस मोकळे होतील आणि छान असं बेसनमध्ये ते मिसळून येतील. म्हणून हाताने आपल्याला हा कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे. तर सगळा कांदा छान असा मी मोकळा करून मिक्स करून घेते आणि आता आपल्याला चमच्याने मिक्स करायचं नाही आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून छान असा कांदा बेसनमध्ये मिक्स होईल. म्हणून सगळा कांदा असा मी हाताने मिक्स करून घेते. परत एकदा मी थोडंसं बेसन टाकून घेतलेलं आहे. गरज वाटल्यास थोडंसं बेसन आणि पाणी तुम्ही वाढवू शकता. मला जसंच गरज लागल्यानुसार मी थोडंसं बेसन आणि पाणी ह्याच्यामध्ये परत एकदा टाकून घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान असं आपलं भज्याचं पीठ तयार आहे. तरी थोडंसं पाणी मी टाकून एकदा अजून मिक्स करून घेते, जेणेकरून आपले भजी छान असे होतील. तर बघू शकता जास्त पातळ पण मी पीठ हे मिक्स केलेलं नाही आहे आणि जास्त
घट्ट पण पीठ मिक्स केलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट आणि मीडियममध्ये मी हे पीठ आपल्याला भजीला लागतं तसंच मिक्स करून घेतलेलं आहे. तसंच इथे एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम करून झाल्यानंतर आपल्याला आपले भजी सोडायचे आहेत. तसेच मी आता हे अंडे पिठामध्ये मिक्स करून सगळा कांदा, सगळं मसाला अंड्याला कोटिंग करून छान असं तेलामध्ये सगळे एक एक भजी सोडून देते, जेणेकरून सगळे भजी आपले छान असे तळल्या जातील. तर सगळे भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपल्याला मीडियम गॅसवरती छान असे हे भजी तळून द्यायचे आहेत. जोपर्यंत खालचा भाग परफेक्ट तळला जात नाही तोपर्यंत भजी आपल्याला हलवायचे नाही आहेत, जेणेकरून सगळा मसाला आपला निघून जाईल. तसंच की एका अंड्याचा इथं निघलेला आहे, म्हणून आपल्याला खालची साईड पूर्ण तळून घ्यायची आहे. तेव्हाच अंडे आपल्याला म्हणजे अंडा भजी आपल्याला ते हलवून घ्यायचे आहेत. तर इथं मी चिमट्याच्या साहाय्याने सगळे भजी उलटे पालटे करून छान असे तळून घेणार आहे. तर बघू शकता छान असे आपले भजी तळले गेलेले आहेत. त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि छान असे क्रिस्पी आपले भजी तयार आहेत. तर सगळे भजी मी इथं साईडला काढून घेते. छान असं तेल आपल्याला काढून त्याच्यामधले भजी काढून साईडला घ्यायचे. तर बघू शकता इथं आपला हाफ अंडा भजी छान असे तयार झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीचे भजी तयार करून बघू शकता. आणि जर तुम्हाला ह्या पद्धतीचे भजी करायचे नसतील तर मी तुम्हाला दुसरी पद्धत पण ह्याच व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर बघू शकता छान असे सगळे भजी मी साईडला काढून घेतलेत. तसेच इथं बघू शकता बाकीचे अंडे मी बारीक पीसमध्ये असे कट करून घेतलेत आणि जो मसाला आपण तयार केला होता त्याच्यामध्येच हे कट केलेले अंडे टाकून घेते. आणि जर तुम्हाला त्याच्यामधला पिवळा भाग टाकायचा नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही आहे. आणि जास्त प्रमाणात तुम्ही हे भजी करणार असाल तर अंड्याच्या मधला पिवळा भाग नाही टाकायचा. मी इथं पिवळा भाग त्याच्यामधला टाकलेला आहे, त्याच्यामुळं तेलाला असा फेस येतो. पिवळ्या भागामुळं छान असा तेलाला फेस येतो. आणि जर जास्त प्रमाणात करणार असेल तर माझ्या इच्छेने तुम्ही अंड्यामधला पिवळा भाग टाकायचा नाही आहे. फक्त अंड्याचा पिवळा भागच असा कट करून छानपैकी मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे. आणि सगळे अंडा भजी असे छान असे तेलात सोडून घेते. तर बघू शकते छान असे आपले भजी तळून होत आहे. कलर थोडासा चेंज झाला आहे. तर हे सुद्धा भजी आपल्याला छान असे क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. तर अंड्यामधला जो पिवळा भाग असतो त्याच्यामुळे तेलाला एवढा फेस आलेला आहे. जर तो नाही टाकला तर असा फेस येणार नाही. तर बघू शकता छान असे आपले भजी तळून झालेले आहेत. तर हे सुद्धा भजी मी साईडला काढून घेते. तर ही आहे अंडा भजीची दुसरी पद्धत. जर तुम्हाला कुठली पद्धत आवडत असेल तर नक्की तुम्ही 2 पद्धतीपैकी एक पद्धत तुम्ही वापरून अंडा भजी करू शकता. छान अशी आपली अंडा भजी तयार आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा. तर मी तुम्हाला इथे एक हाफ अंडा भजी कट करून दाखवते. बघू शकता छान असा आपला हा अंडा भजी तयार आहे. छान असा आपला हा हाफ अंडा भजी तयार आहे. नक्कीच पावसाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. वेगळ्या पद्धतीची भजी खाऊन बघा. खूपच अप्रतिम लागते आणि चविष्ट लागते. केचपसोबत किंवा तुम्ही हिरवी चटणी करून खाऊ शकता. तर बघू शकता छान असे आपले दोन्ही पद्धतीचे भजी तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.